नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मागील 2 वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईचा निधी अद्याप मिळालेला नाही, त्यांना हा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांनी दिले. संबंधित विमा कंपनीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास दिरंगाई करू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 2023-24 आणि 24-25 या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळाली नाही, या अनुषंगाने आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस आमदार राजेश विटेकर, आमदार डॉक्टर रत्नाकर गोट्टे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी कुलकर्णी तसेच तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. 2023-24 आणि 24-25 या वर्षातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीचा निधी परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन पालकमंत्री यांनी या विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना पीक विमापोटी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही त्यांना तात्काळ मदत देण्याची कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. संबंधित विमा कंपनी आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान पोटी पीक विम्याचा निधी शेतकऱ्यांना तातडीने वितरित करावा. याबाबत कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नये असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गोट्टे, आमदार राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान पोटी पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.